गोंदिया जिला केंद्रीय सहकारी बैंक ने विभिन्न कार्यकारी सेवा सहकारी समितियों के शेयर बैंक के ऋण खाते में जमा करने का पत्र जारी किया है। इससे विभिन्न कार्यकारी सेवा सहकारी समितियों के साथ साथ किसानों को भी नुकसान होगा, इसलिए इस पत्र को स्थायी रूप से रद्द किया जाए। इस मुख्य मांग के साथ गोंदिया जिला विविध कार्यकारी सेवा सहकारी समिति संघ की ओर से आज गोंदिया जिला केंद्रीय सहकारी बैंक पर भव्य मोर्चा निकाला गया। विविध सेवा सहकारी समिति जिला संघ के डोमा बोपचे, इंजीनियर सुभाष आकरे, पंकज यादव, लखन मेंढे, योगेश हरिनखेड़े के नेतृत्व में मोर्चा पोवार बोर्डिंग से जिला केंद्रीय बैंक तक मार्च निकाला गया। इस दौरान प्रदर्शनकारियों ने बैंक प्रशासन के खिलाफ जोरदार नारेबाजी की और विरोध प्रदर्शन किया। इस समय विभिन्न कार्यकारी सेवा सहकारी समिति की ओर से मांग की गई कि पत्र को स्थायी रूप से निरस्त किया जाए, जबकि इस समय संगठनों की ओर से 12 अन्य मांगों के साथ यह मांग भी की गई। इस पर जिला केंद्रीय सहकारी बैंक के अध्यक्ष राजेंद्र जैन ने जवाब देते हुए कहा कि संस्था संचालकों को किसी प्रकार की परेशानी नहीं आने दी जाएगी और किसानों को किसी प्रकार का नुकसान नहीं होने दिया जाएगा। इंडिया न्यूज टीवी 24 के लिए अभिषेक भटनागर, गोंदिया, महाराष्ट्र। गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेने आमच्या शेतकऱ्यांचे शेअर जप्त करण्यासाठी एक तुगलकी फरमान या ठिकाणी काढला होता। आमच्या शेतकऱ्यांचे शेअर बँक कर्ज खात्यामध्ये जमा करणार होती, त्याच्यामुळे आम्ही हा मोर्चा पवार बोर्डिंगपासून गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंटर कोऑपरेटिव्ह बँकेच्या मुख्यालयापर्यंत नेत आहोत। या ठिकाणी जवळपास 2000 लोकांचा आज सहभाग आहे। आम्ही गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंटर कोऑपरेटिव्ह बँक ही सहकारी संस्थांना कर्ज देते आणि सहकारी संस्था शेतकऱ्यांना कर्ज देतात। आमची विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था शेतकऱ्यांकडून बिनव्याजी कर्ज देते, परंतु बँक आमच्यावर आमचा जो कर्ज आहे त्याच्यावर व्याज लावते। आमची जे हक्काची 2% गाळा रक्कम व्यवस्थापन खर्चासाठी बँकेने द्यायला पाहिजे, त्याचप्रमाणे पंजाबराव योजनेचे 3% असे 5% रक्कम बँकेने आम्हाला द्यायला पाहिजे, परंतु ती रक्कमसुद्धा आम्हाला बँक देत नाही आणि आमच्या कर्ज खात्यामध्ये वळती करत आहे। बँकेच्या चुकीमुळे बँक आणि आमच्या सेवा सहकारी संस्था यांच्यामध्ये रेकॉर्डमध्ये तफावत निर्माण झालेली आहे आणि आम्ही ते मोर्चा नाही, बँक त्यांची आहे। आम्ही फक्त त्यांनी ज्या लोकांनी आम्हाला बसवलेलं आहे त्यांचे आम्ही कस्टोडियन म्हणून काम करत आहोत। त्यांच्यामध्ये जे आमचे वरिष्ठ नेते आणि शेतकरी बंधू आणि सेवा सहकारी संस्थाचे जे लोक आले त्यांचे जे मुद्दे होते त्या मुद्द्यावर बँकेने पूर्ण संचालक मंडळ आज उपस्थित आहे। यासाठी उपस्थित आहे की जे लोक आले ते सर्व आम्ही जे संचालक आहोत ते आमचे सर्व आमचे घरचे परिवारचे लोक आहे। बँक त्यांची आमची नाही, त्यांना त्रास म्हणजे आम्हाला त्रास। म्हणून बँकेने जे महत्त्वाचे निर्णय आहे ते महत्त्वाचे निर्णय ज्यांच्यामध्ये काही गलतफहमी होती ते काही नाही, बँकेने निर्णय घेतले आहे आणि त्याप्रमाणे कोणतीही सहकारी संस्थेला आणि कोणतीही शेतकऱ्याला बँक कधी नुकसान होऊ देणार नाही। हे बँक त्यांची आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं निश्चितपणे बँकेचा पूर्ण संचालक मंडळ आज उपस्थित आहे आणि बँक त्यांची आहे म्हणून बँक व्यवस्थित नियमाप्रमाणे निर्णय घेणार आणि कोणती शेतकऱ्याच्या आणि संस्थाचं नुकसान होऊ देणार।